महाराष्ट्रात गेल्या वर्षी लोकसभाच्या निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभाची निवडणूक झाली आणि महायुतीतर्फे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एक मिळून एक चांगला आता प्रतिसाद आम्हाला निवडणुकीमध्ये लोकांच्या भेटला। आता एक मोठी निवडणुकी येत आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी होईल, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होईल, पंचायत समितीच्या होईल आणि त्यानंतर वेगवेगळा जो कॉर्पोरेशन आहे, नगर परिषद, नगरपालिका आहे, त्यांचं इलेक्शन होईल। पहिल्यांदा एक खूप वर्षांनी आता नगराध्यक्षाचं इलेक्शन डायरेक्ट होईल। तो हा सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला एक निवडून आणायचं आहे आणि महायुतीची विजय झाली पाहिजे। खास करून मुंबई आणि महाराष्ट्रात जो वेगवेगळा जिल्हा आहे, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यावर महायुतीचा भगवा फडकला पाहिजे। याच्यासाठी याची तयारीसाठी एक मीटिंग आज होती आमची आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये सगळे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, काही पदाधिकारी आज होते आणि त्यांच्याबरोबर एकमेकाची चर्चा पण झाली आणि या निवडणुकीमध्ये एक जोरदार असा कामगिरी आम्हाला करायचा आहे, हाचा निर्धार आज या बैठकीमध्ये पक्षाने घेतलेला आहे आणि आता पुढे नोव्हेंबरच्या नंतर जो निवडणूक सुरू होईल त्याची तयारीमध्ये आम्ही लागलेले आहोत। म्हणजे संपूर्ण शिवसेना आता निवडणुकीच्या मिशन मोडमध्ये आलेली आहे। त्याच्याच स्पर्धा असेल जसं लोकसभा आणि विधानसभामध्ये। लोकसभामध्ये पण आमचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता, त्यांच्यापेक्षा मोठा होता आणि विधानसभामध्ये जोरदार होता। तो असाच स्ट्राईक रेट राहायला पाहिजे आणि शिवसेनातर्फे एक जोरदार अशी कामगिरी आम्हाला रेकॉर्ड करायला आहे, रजिस्टर करायला पाहिजे असा आदेश आमचे मुख्य नेते श्री शिंदे साहेबांच्या तर्फे सर्वांना दिले गेले। महायुती म्हणून एकत्र। धन्यवाद।